शरणू हंडे अपहरण प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। शरणू हंडे हा आमदार गोपीचंद पडळकर यांचा समर्थक आहे, ज्याला मारहाण झाली होती। राकेश कुद्रे आणि श्रीकांत सुरपुरे यांना या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हे दोघंही त्यातले आरोपी आहेत। दोन्ही आरोपी कर्नाटकातल्या इंडी गावातून लपलेले होते, तिथून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हंडेंचं अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणामध्ये एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। अमित सुरवसेसह 4 आरोपींना काल न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि त्यानंतर काल रात्रीच्या सुमारास सोलापूर पोलिसांनी आणखी 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून। अनिकेत, आता हे जे 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यांची नेमकी कशा पद्धतीने चौकशी होणार आहे? नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर काल शरणू हंडे अपहरण जे प्रकरण जे आहे त्याला गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली होती। त्यानंतरनं 4 आरोपींना जे आहे ते पोलिसांनी या अगोदरच ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर केले असता 4ही आरोपींना जे आहे ते 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। मात्र त्यातील 2 आरोपी जे आहेत ते अजून देखील फरार होते। मात्र काल रात्री सोलापूर पोलिसांनी जे आहेत त्या 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यामध्ये राकेश कुदळे असेल आणि त्याचबरोबर श्रीकांत सुरपुरे असतील, या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कर्नाटकातील इंडी गावातून या 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे आता एकूण जे 6 आरोपी आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात असणार आहेत। त्यामुळं आमदार गोपीचंद पडळकर यांचे जे समर्थक आहेत शरणू हंडे यांचा अपहरण करून जीवे मारण्याचा जो प्रयत्न केला होता, अगदी, आणि त्याच्यानंतर स्वतः पडळकरांनी सुद्धा त्यांची भेट घेतलेली होती, आपण बघितलं होतं। धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी अनिकेत।